आम्ही आजच्या पत्रकार परिषदेक स्वागत करता आणि आज बलराम शिक्षण संस्था आणि आचार्य अकॅडमी हांच्या माध्यमांतल्यान जे एडवान्स आमी जेई मेन्स आणि नीट हाचे खातीर जे परमनंट कोचिंग सेंटर आमी सुरू केला ताचे संदर्भात तुमकां म्हायती दिवप आणि संपूर्ण काणकोणांतल्या जनतेक काणकोणच्या विद्यार्थ्यांक सगळ्यांक एक माहिती मेळची म्हणून आज आमी प्रेस कॉन्फरन्स माध्यमांनी सगळे डिटेलिंग करता. फाटल्या वर्साक आमी आचार्य अकॅडमी ही पुण्यांतली आणि ताजे कडेन आमी टायअप करून बलराम शिक्षण संस्थेन की ग्रामीण विद्यार्थ्यांचे समस्या वळखून म्हणजे काणकोण सारख्या दुर्गम भागाच्या समस्या वळखून की जे भुरगे दोतोर जावपाक सोदता, जे भुरगे IITन जावपाक सोदता, जे भुरगे NITन जावपाक सोदता, जे इंजिनियरींग किंवा बाकी मेडिकल हातूंतल्यान जे फुडें वचपाक सोदता तांकां नीट किंवा JEE मेन्स क्लियर केल्या शिवाय ते फुडें वचूंक शकना. आनी स्वताक हें आमी आमच्या भुरग्यां वयल्यान आमी पळयल्लें आसा आनी एकंदर त्यो परिस्थिती त्या भागांतल्यो सगळ्यो आमकां खबर आसा. म्हणून बलराम शिक्षण संस्थेन एक मोठें पावल मारिल्लें आसा, फाटल्या वर्सांतल्यान सुरू केलें आनी जी पुण्या बेज अशा प्रकारची आचार्य अकॅडमी हांच्या कडेन टायप करून आमी की परमनंट अशा प्रकारचें एक सेंटर बलराम रेजिडेन्शियल हायस्कूल बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमांतल्यान आमी सुरू केलें आसा. आनी तें सुरू करता आसतनाच म्हाका सांगपाक आनंद जाता की गोंयांतलें पयलें अशा तरेचें एक निवासी पद्दतीचें कोचिंग इन्स्टिट्यूट जें आसा न्ही की अकॅडमीच्या माध्यमांतल्यान आमी सुरू करून ग्रामीण भागांतल्या जे विद्यार्थी आसा तांच्यो समस्या वळखून की एखादो 70चो भुरगो आसतलो, एखादो धारबांदोडचो भुरगो आसतलो, एखादो सांग्यावलो भुरगो आसतलो, एखादो काणकोण सारको भुरगो आसतलो, ताका मडगांव सारक्या शहरांक किंवा पणजे सारक्या शहरांक किंवा फोंड्या सारक्या शहरांक आयली शिवाय किंवा अशा प्रकारचे कोचिंग ते घेवंकूच शकना. आनी एक तर तांकां म्हणजे ते घरा पासून जर आपलें शिक्षण घेतलें आसत जर जायत जाल्यार ट्रॅव्हलिंगाक तांकां सादारणशे दिसाक 3 तास वता आनी 3 तास ट्रॅव्हलिंगाक वचून आनी थकल्या उपरांत जो आसा न्ही तो ह्या कॉम्पिटेटिव्ह एग्जामीक ज्या तरेन तो प्रिपेरेशन करपाक जाय तो करूंक शकना. आनी ह्या सगळ्या गजालीचो एक गंभीर विचार करून जो आसा न्ही की आमी फाटल्या वर्सांतल्यान की आचार्य अकॅडमीच्या माध्यमांतल्यान रेजिडेन्शियल पद्दतीचें की आमी कोचिंग सेंटर सुरू केलें. आनी सुरू करता आसतना आमी की अनेक प्रकारचे विशय म्हणजे ज्यो फॅकल्टी आसा त्यो प्रामुख्यान फाटल्या वर्सांतल्यान पुण्यांतल्यो मुंबईंतल्यो फॅकल्टी आसा. म्हणजे हांगा लोकल फॅकल्टी ना की जे ज्या कोचिंग इन्स्टिट्यूटांक तांणी काय NITन घेतले आसा, उच्च शिक्षीत आसा अशा तरेच्यो फॅकल्टी आनी तांचो परफॉर्मन्स आसा न्ही की राष्ट्रीय लेवलाचेर ज्या कॉम्पिटिशनाक पात्र अशा प्रकारचे त्या आचार्य अकॅडमीचो परफॉर्मन्स आसा तो आमी पळोवंक शकतलो. अशा पद्दतीन काणकोणच्या भुरग्यांचो किंवा गोंयभराच्या ग्रामीण भागांतल्या भुरग्यांचो विचार करून आमी हे अकॅडमीच्या माध्यमांतल्यान आसा नीट किंवा JEE मेन्स हाजे एडवान्स कोचिंग दिवपाच्या दृश्टीकोनांतल्यान प्रयत्न सुरू केलो. आनी आज आमी काणकोणच्या ज्या भुरग्यांक अपील करता की अकॅडमीन आमी ठरलें आसा की हांगा 2 प्रकारचे विशय आसा. एक प्रकार की आमी जे ट्रायबल जे भुरगे आसा ट्रायबल वेलफेअर खात्याच्या माध्यमांतल्यान की भगवान बिरसा मुंडा लक्ष्य सिद्धी योजना ह्या योजने अंतर्गत की 3 लाख रुपया पर्यंत जी 2 वर्सांची फी आसा ती ट्रायबल भुरग्यां खातीर जी आसा न्ही ती सरकारान ट्रायबल खात्याच्यान शिथील केल्ली आसा की ताजो तांकां बेनिफीट मेळटलो. आनी म्हणून ह्या बरोबरच की काणकोणचे जनरल किंवा गोंयभरांतले जनरल भुरगे तांकां डिप्रायव जावची न्ही तांकांय आमी मदत करची त्या दृश्टीकोनांतल्यान की अकॅडमींत आमी एक अशा प्रकारचो निर्णय घेतलो की ह्या सगळ्या म्हणजे जे टिचींग फॅकल्टी आसात बाकीचे ज्यो स्थिती आसा ते आमकां खबर आसा. कोचिंग इन्स्टिट्यूटाची खर्चूय तसो खूब मोठो आसा आनी त्यामुळे आमी की दोगूय जाणांनी ठरयलें की जनरल जे भुरगे आसा की ताजी फी आसा की आमी जी
2 वर्सांची फी आसा 3 लाख रुपया आसता, ती 2 वर्सांची फी आसा की आमकां जनरल भुरग्यां खातीर 1 लाख रुपया म्हणजे वर्साक 50,000 रुपया आकारले आसा. आनी जेणे करून गांवांतल्या जो शिकपी भुरगो आसा, ग्रामीण भागांतलो शिकपी भुरगो आसा, ताका मदत मेळची अशा प्रकारचो विशय अकॅडमीन जे आसा न्ही केल्लो आसा. दुसरो अत्यंत म्हत्वाचो विशय म्हणटा तो की जे भुरगे की रावन शिकपाक सोदता तांकां सुसज्ज अशें म्हणजे तांकां रावपाची वेवस्था, तांकां जेवणाची वेवस्था आनी जेणे करून जे आसा न्ही की सांगे आसतले, नेत्रावळी आसतलो, काणकोण भागांत भुरगे आसा ते खूब वेळ पर्यंत जे आसा न्ही की आमकां हांगा आपलो अभ्यासक्रम जो आसा न्ही तो करूं शकतले. आमचे जे टीचर आसात किंवा आमचे नॉन टिचींग स्टाफ आसा की आमचे टीचर जे आसा न्ही की आमचे हायर सेकंडरीत जे आसा न्ही इंटिग्रेटेड असल्या कारणान सादारणशी सकाळी 8:30 ते 4:30 वरांपर्यंत चलता. आणि त्यानंतर आमचे नॉन टिचींग स्टाफ म्हणजे 1 वराचो गॅप घेवन जो आसा न्ही परत आमचे नॉन टिचींग स्टाफ तांकां मदत करता. आणि त्यानंतर 6 ते 8 पर्यंत जे आसा 6 ते 11 पर्यंत जे आसा न्ही जे रातचे पर्यंत 8 ते 11 पर्यंत जे आसा न्ही रातचे भुरगे जे अभ्यास करपाक सोदता तांच्या खातीर जे आसा न्ही की एक लक्ष दिवपा खातीर आमचे स्टाफ काम करता. आणि जेणे करून जे आसा की आमच्या ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या भुरग्यांक जे आसा न्ही एज्युकेशना संदर्भांतले पूर्ण सहकार्य करपाच्या दृश्टिकोनांतून बलराम शिक्षण संस्था आणि आचार्य अकॅडमींतल्यान हे सगळे प्रयत्न सुरू केले आसात. आणि त्यामुळे परत एकदा काणकोणचे आमचे जे अनेक जण जे प्रश्न लोक आमकां विचारता इतल्या खातीरच की एखादो भुरगो रावपाक सोदिना म्हणजे ताका रेजिडेन्शियल रावपाची तयारी नासत जर जायत न्ही ह्या वर्सांतल्यान की चावडी टू आमचे रेजिडेन्शियल स्कूल पर्यंत जे आसा न्ही की भुरग्यांक म्हणजे सकाळी व्हरपाची आणि सांजे पर्यंत पावपाची वेवस्था म्हणजे 4:30 उपरांत ज्या हायर सेकंडरी सुटली उपरांत जे आसा न्ही तांकां हाडपाची आनी व्हरपाची वेवस्था की बलराम शिक्षण संस्थेन केल्ली आसा जेणे करून त्याय भुरग्यांक जे आसा ताजो बेनिफीट मेळचो. म्हणून काणकोण भागांतले जे आमचे विद्यार्थी आसा की तांकां आमी अपील करता आमी काल पासून जे आसा न्ही रितसर जे आसा न्ही म्हणजे ह्या दुसऱ्या वर्साचो ॲडमिशन घेवन तें काम सुरू जाल्लें आसा. आनी त्यामुळे अकॅडमीचे आमचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर मुटकळे आनी सगळ्यांक सांगलें आसा की जनरल कॅटेगरीचे पयले 40 जे भुरगे आसा तांचे खातीर जे आसा न्ही फी आमी रिलॅक्स करतले आनी रिलॅक्स करून जे आसा न्ही ती 3 लाखां फी 1 लाखाची हाडली आसा की ताजो एडवांटेज आसा काणकोणच्या ज्या भुरग्यांनी घेवचो. आणि अशा प्रकारचे जे कांय गजाली आसा त्यो संपूर्ण पालकां समोर विद्यार्थ्यां समोर वच्ची आणि जेणे करून जे आसा न्ही की काणकोणांतल्या क्षेत्राचे फॅसिलिटी आमी ज्यो बलराम शिक्षण संस्थेन सुरू केल्ले आसा की त्या फॅसिलिटीचो पूर्ण फायदो आसा न्ही तो भुरग्यांनी घेवचो. आणि विशेष करून ट्रायबल भुरग्यांक आदी म्हणजे भगवान बिरसा मुंडा लक्ष्य सिद्धी योजनेच्या अंतर्गत 3 लाख रुपया आमी ह्या सगळ्या भुरग्यांक शिथील केल्ले आसा. आणि तातूंतल्यान फक्त केवळ आमच्या ह्या वर्सा खातीर जे आसा न्ही 100 भुरग्यांच्या वेवस्थे खातीर आमी करता. फक्त आमी 100 भुरग्यांक घेतले. आणि लक्ष्य सिद्धी योजनेच्या अंतर्गत जे आसा न्ही की सरकारान जे आसा न्ही 300 भुरग्यांचें प्रोविजन केल्लें आसा की त्यामुळे ज्या भुरग्यांक अशा निवासी पद्दतीन रावन शिकपाचे शांतपणे म्हणजे अशा वातावरणात शिकपाची तयारी आसा तांणी जितले बेगीन तांणी फर्स्ट कम फर्स्ट ह्या बेजाचेर आमी सुरवात केली आसा. म्हणजे आज पासून ते क्लासीस सुरू जाल्ले आसा. आणि फाल्यां परवां म्हणजे फुडल्या 15 दिसां नंतर आमी आमची ॲडमिशन बाकी सगळे क्लोज करतले. आणि त्यामुळे सगळ्यांक प्रयत्न करता की विशेष करून ह्या सगळ्या फॅसिलिटीचो तुम्ही सगळ्यांनी म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांनी फायदो घेवचो अशा प्रकारची एक विनंती करता. 100 भुरग्यांक तुम्ही प्रोविजन केलं म्हणटा ह्या वर्साक आणि दुसऱ्या वर्सान म्हणटा की 300 भुरग्यांचे प्रोविजन आसा. 300 भुरग्यांक ते ऑल ओव्हर गोवा. पूण ह्या वर्सा तुम्ही हांगा कितले ॲडमिशन आमी फक्त 100 घेतले. आमचे एसटी कितले आसतले आणि जनरल कितले आसतले ते म्हणून आमी एसटी 60 आणि जनरल आमी 40. बरं दुसरी गजाल अशी आसा की तुम्ही म्हणजे एसटीच्या लोकांक भुरग्यां खातीर 3 लाख रुपया हे केले म्हणल्यार आनी जनरला खातीर 2 लाख अशें कशें. जनरला खातीर स्कीम ना. अच्छा. फक्त स्कीम आसा ती ट्रायबल भुरग्यां खातीर की भगवान बिरसा मुंडा लक्ष्य सिद्धी योजने अंतर्गत जे आसा न्ही की 2 वर्सांची 3 लाख फी आसा की सरकार ट्रायबल वेलफेअर खातें तांकां रिएम्बर्स करता. आणि अशा तरेचे गोंयभरांतल्या भुरग्यां खातीर 300 भुरग्यां खातीर आमी तरतूद ह्या वर्सा फक्त 100 भुरग्यांचे प्रोविजन हे आसतलें. आमी 300 भुरग्यांची तरतूद केल्ली आसा. अच्छा. आणि 300 भुरग्यांतले गोंयभरांतले जी इन्स्टिट्यूट आसा म्हणजे अशा प्रकारे करूं शकता तो खंयच्याय इन्स्टिट्यूटाक भाग घेवंक शकता. ती ॲडमिशन घेवंक शकता.
फक्त आम्ही आचार्य अकॅडमी आणि बलराम शिक्षण संस्थेन जे आसा न्ही की ह्या वर्सा फक्त आम्ही 100 भुरग्यांची तरतूद आमी करता आणि तातूंतले म्हणजे तीन आमी म्हणजे 60 भुरगीं आसा न्ही ती म्हणजे ट्रायबल भुरगीं आणि आमी पयले 40 जी भुरगीं आसा जनरलांतली म्हणजे जनरल भुरग्यांक सुद्दां ते हाका ताजो फायदो मेळपाक जाय म्हणून ताणें आचार्य अकॅडमीचे सर्वेसर्वा आमचे ज्ञानेश्वर मुटकुळे सर जो आसा न्ही ताणें लास्ट वर्सा साकून आमचे कडेन टायप करून सुरू केल्लें आसा त्यामुळे जनरल जी कॅटेगरीची भुरगीं आसा पयल्या 40 भुरग्यांक जे आसा न्ही की ताणें 3 लाखांची फी ऑलमोस्ट ताजी फी कितली आसा 3 लाख रुपया 2 वर्सांची म्हणजे अकॅडमीची आणि ती अकॅडमीची फी की जनरल भुरग्यां खातीर आसा ती 3 लाखां वयल्यान ती तांणी वर्साक 1.5 लाख पडटा तो 1.5 लाख वर्साक 50,000 रुपया प्रमाणे 50,000 रुपयान ताणें हें केल्लें आसा म्हणजे रिलॅक्सेशन केल्लें आसा आणि तातूंतल्यान जनरल भुरग्यांक सुद्दां ताजो फायदो मेळचो आनी त्यामुळे आमी आनी ताजे फुडें वचून जे आसा न्ही की काणकोणची भुरगीं आसात जे भुरगे म्हणजे चावडेर साकून जर तांकां कांय जाणांचे रावपाक नाका म्हणजे पालकांक सुद्दां सिंगल भुरगे आसा म्हणून आमी ह्या वर्सांतल्यान की चावडी टू आदर्श ग्राम पर्यंत आसा न्ही की सकाळी 8:30 ते की आमचे हायर सेकंडरी की 4:30 पर्यंत चलता की त्या भुरग्यांक तांकां आमी रिलॅक्सेशन दिवन की तांकां ट्रान्सपोर्ट फेसिलिटी आमी बलराम शिक्षण संस्थेक करतली अशा प्रकारची आमी तरतूद आमी आमच्या बलराम शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांक केल्ली आसा एका दिसाचे ताका आज आमी 15 भुरग्यांक सुरू जाले स्लिका नायक बेसिक सब्जेक्ट तुझे नाव दीक्षा सतरकर दीक्षा बायोलॉजी टीचर एक निदान जे आसा न्ही 25-50 भुरगे IIT NIT डॉक्टर इंजिनियर बाकी सगळे हातूंत वचचे आणि सिटी आनी आमचे मदीं आसा न्ही खंयच कमतरता दिसपाक जाय की ज्यो फेसिलिटी शहरांक आसा त्योच फेसिलिटी आमचे कडेन आसा आमकां मेळटा हें आमकां सिद्ध करपाक जाय मग काणकोणा साकून शिक्षणा खातीर मायग्रेट जावपाची संख्या आसा ती कमी जातली अशें म्हणटा तुमकां 100% तुका जर ह्या जो म्हणजे आतां हांव सांगता तुमकां लास्ट इयर आमी पयली बॅच जी घेतली आसा न्ही पयली बॅच बी आमगे सादारण 50%, 60%, 65%. आज आमी दामोदरचे बाकीचे हायर सेकंडरी एडमिशन घेता न्ही ते 80 की 80 वयर ते क्लोज करता बरोबर 80 आसा तो सायन्साक एडमिशन 80 नंतरची ताका एडमिशन तेजी ना बंद करता कळ्ळें आमी हांगा पयली पाट घेवन आसा न्ही आमी 50-55 घेवन जो आसा न्ही आमी 100% रिजल्ट लायलोच बरोबर तेज्या पेक्षा जे आसा न्ही आमचो पयलो आयलो तो भुरगो 87% आयलो लक्षांत घे आतां फाटल्या वर्सा ती परिस्थिती आतां फुडल्या वर्साक म्हाका दिसता आमी 90 क्रॉस करतले 90 क्रॉस करतले आनी आमचे भुरगे की जेई किंवा निटाक आसा 100% दुसऱ्या हातूंतल्यान जरी जालें तरी ते गोंयच्यान तांणे रिप्रेझेंट म्हणजे एक गजाल दिसता की गोंय हें ल्हान राज्य आसून सुद्दां जें आसा की अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनाक नॅशनल लॉचे किंवा जागतीक लॉचेर जेन्ना एखादे म्हणजे जे भुरगे आसता ते जेन्ना वता आनी त्या कारणान आमकां गर्वाची गजाल जाता गर्वाची गजाल कित्याक खातीर की हार्ड वर्क केल्या शिवाय कश्ट केल्या शिवाय ही गजाल जावंक शकना आनी खरें म्हळ्यार त्या भुरग्याक खरें वालोर दिवपाक जाय ताज्या पालकांक खरें वालोर दिवपाक जाय म्हणजे त्या अशा प्रकारच्या हाका प्रवृत्त करता जर जाय ताका मोटिवेट करता जाल्यार ती पालकांचो शक्य ना आनी ताका तशा तरेचें वातावरण मेळ्ळें म्हणून ह्या भुरग्याक यश मेळ्ळें आसा आनी हांव म्हजे वतीन जसं आर्ट एंड कल्चर मंत्री ताका शुभेच्छा दिता की ताणें फुडल्या काळांत सुद्दां जसं आनी ताणें अशें घवघवीत यश ताणें मेळोवचें घेता की हांगाय म्हणून न्ही गोवा भर आसा पुलिसांच्यो धाडी पडटाच पुलिसाचो रिपोर्ट आमकां मेळटा पुलीस हांगा अथक प्रयत्न करता आनी त्या बेजाचेर जे आसा न्ही हांवें पुलीस रिपोर्ट आसा त्या बेजाचेर हांवें सांगता त्यामुळे ह्या सगळ्या गजाली आतांय म्हणून न्ही आमी खूब लॉंग बॅक आमकां सगळ्यांक चिंता आशिल्ली हाजे पयलीं आसा न्ही ह्या सगळ्या गजालीचो सुळसुळाट आमकां चलता दिसपडटालो आनी त्यामुळे ताजे दुश्परिणाम सुद्दां जे आसा न्ही आमकां काणकोणकार लोकांनी भोगलेले आसा आनी त्यामुळे हाचेर स्ट्रिक्ट म्हणटा तें कशें आमकां हाचेर लक्ष म्हणजे सरकाराचें आसपाक जाय पुलीस यंत्रणेचें आसपाक जाय आमचे लोकप्रतिनिधी आसपाक जाय आनी त्याच कोणाच्यान आसा न्ही ह्या सगळ्यांतल्यान आज ह्या सगळ्या गजालींतल्यान आजची जो तरूण जो आसा न्ही ताका स्थिर आनी हाका दवरपाची गरज आसा त्या दृश्टिकोनांतल्यान हांव म्हजे वतीन जे आसा न्ही हांव जागृत रावन ह्या सगळ्या गजालींचे प्रयत्न करीत आसा वेगवेगळे आमी इंस्ट्रक्शन दिता वेगवेगळे आमची मिटींग जाता आनी त्यामुळे खरें म्हळ्यार अनेक वेळाचेर
पोलिसांक आम्ही एनकरेज करपाची गरज आसा. पोलीस सुद्दां आसा न्ही की त्यामुळे की ह्या सगळ्या गजालीचेर बारीक लक्ष दिवन जे आसा न्ही खंय जो झाडी घालता पयले आसा आतां ह्या दिसांनी आमी पळयलां म्हणजे निदान एक 8-15 दिसांनी तरी खंय तरी झाडी मारल्या आनी थंय ड्रग्स मेळ्ळे अशे प्रकारची गजाली घडटा. त्यामुळे खंय तरी एक भय आसपाक जाय, खंय तरी कंट्रोल आसपाक जाय आणि तो कंट्रोल दवरपाचे सरकारान आमी सगळे प्रयत्न करीत आसता. कसा आहे रिस्पॉन्स कसा वाटतो तुम्हाला इकडे? खूप सुंदर. आणि आता आमचा जो रिझल्ट आहे तो 99% निघालेला आहे. सो अमंग आर 300 स्टुडंट्स आमचे त्याच्यातले 100 स्टुडंट्स हॅव गॉट 98% अँड अबव. तुम्ही कोणता सब्जेक्ट कोणता तुम्ही घेता? मॅनेजमेंट I went to counseling and management. So I counsel students and I manage faculties in the branch. सरांचं म्हणणं आहे की काणकोणमध्ये नॉर्मली काय शिक्षणासाठी लोक डायव्हर्ट होत होते दुसरीकडे, ते थांबायला पाहिजे. ते थांबेल का? तुम्हाला काय वाटतं? माझा सर्वे असं झाला आहे की इथून मडगावला मायग्रेट होतात हम्म. मुलं. वाय? बिकॉज युअर बेटर एज्युकेशन क्वालिटी इज नॉट प्रोव्हाइडेड. सो दे आर शिफ्टिंग, दे आर मायग्रेटिंग टू मडगाव और पंजाब. So if we create an education hub over here where they study, stay and succeed, so it will be a great opportunity I feel. And त्यांचं नक्कीच मायग्रेशन थांबेल आणि जे पंजिमवाले आहेत, मडगाववाले आहेत, ते पण इथं येऊन स्टे करू शकतात. आता आमचा एक स्टुडंट आहे नवीनच, तर तो मडगावला होता आणि ही हॅज रिसेंटली शिफ्टेड टू आर सेकंडरी हायस्कूल. सो आता तो शिफ्ट दिसून येतो आहे फ्रॉम सिटी टू अ प्लेस वेअर दे कॅन ॲक्च्युली study in peace and a better education where they have provided. मुलामध्ये कॉन्फिडन्स कसं वाटतंय तुम्हाला? आहे, चांगलं आहे. म्हणजे जिथपर्यंत या ब्रांचपासून बघितलं आहे त्यावर एक 50-60% ते आता 80% गेलेले आहेत. आणि वॉट आय फील की त्यांना लहानपणापासून तेवढं एक ते अपब्रिंगिंग इज डिफरंट. सो दॅट्स फॉर शुअर. बट आमचे जे टीचर्स आहेत आणि स्कूलचे आणि कोचिंगचे, तर त्यांना खूप त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. सो डेफिनेटली मला तरी असं वाटतं की आता नेक्स्ट इयर खूप चांगला रिझल्ट येईल. मॅडम, जनरल एज्युकेशनपेक्षा ही जी परीक्षा आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. हो. ओके. त्यामुळे पहिल्या याच्यात प्रयोगात मुलं तुम्हाला कसा आहे प्रतिसाद देतात, म्हणजे बरं आहे का? मुलाकडनं काय प्रतिसाद मिळतो ग्रास्पिंग पॉवरच्या बाबतीत वगैरे? इकडच्या स्पेसिफिकली हा, इथं पर्टिक्युलरली ग्रामीण या भागातील लोकांचं, मुलांचं. मी तर म्हणेल की एक अवेअरनेस अजून जास्त पाहिजे. आणि वी हॅव फाउंडेशन कोर्सेस, म्हणजे 8th स्टँडर्डपासून समजता अभ्यास करतायत, तर अजून खूप चांगलं ग्रास्पिंग पॉवर असेल त्यांचं. आणि अजून अवेअरनेस पॅरेंट्समध्ये पाहिजे आणि स्टुडंट्समध्ये पण, की खूप अवेअरनेस गरजेचं आहे. वॉट आय फील की त्यांना अवेअरनेस नाही आहे एवढं की आपण खूप काय करू शकतो. बट ॲज गोवा इज गॉड गिफ्टेड प्लेस आहे, टुरिझम आहे, सो लॉट ऑफ थिंग्स आहे. पण मी तेच सांगेल की सरांचं एवढं ड्रीम आहे की ते अवेअर होऊ दे, पुढे जाऊ दे, शिकू दे. आणि एन्व्हायरमेंटसाठी, टुरिझमसाठी, वेन दे बिकम अ इंजिनियर, डॉक्टर, दे कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स